बोला राणी. माय मी ना बोलून राहिली ना. ओय मला वाटलं राणीचाच नंबर आहे का, मला लक्षच नाही हो वहिनी. बोला. हो झोपलीच होती खरं. म्हणजे झोपली म्हणजे हे पा सोफ्यावर पडला पडला डोळे भारी पडले, फोन वाजला म्हणून आली इकडे. मला लक्षच नाही, फोन घेतला म्हणून राणीचाच आहे का. मग राणीचा फोन आला, तिच्यासोबत बोलली, म्हटलं तिचाच आला असेल डबल. बोला ना वहिनी, काय म्हणते आमची लाईनी वहिनी काय म्हणते? काय म्हणते कमी लढते जास्त तुमची लाईनी वहिनी आता. हा म्हटलं अशा वेळी हो आलता मला मग बाईचा फोन आलता. राणीला फोन केलता म्हणे तिनं पिंकीच्या फोनहून, तुमच्या फोनहून जसा. तर बोलली म्हणे सतूबाई सांगे मले, बोलली म्हणे मासंग असं म्हणे माफ करा माफ करा. आज गेलती का माई भाऊजाई कापसाले? नाही कालही नाही गेली, आजही नाही, पराच्या दिवशीच गेली. काय पायलाच कुणाली 2 दिवस पाय धरून बसली होती. मग चांगला सुजला होता, लचकला तो, दुमटा पडला. मग नाही जाऊ दिले, म्हटलं राहू दे काय नको जाऊ. कदर येते हो तिची, येत नाही दिले केलं नाही काही. आता धंद्याला घरच्या धंद्याने बेदाम होते. आता तीच काय करा लागते बापा तिला मुंबईले. कपडे झाले पाहिलं वॉशिंग मशीन, भांडे घासायले बाई. स्वयंपाक केला तर केला, नाही तर बाहेरून आणला. तिचं दिले धंद्याची सवयच नाही ना अशा वेळी. ती सबंध धंदा करू लागते हो मायले. हे पा भांडे धुणं सबन करते लागे. नाश्ता केलता लागे, मी आप्पी केलते लागे काल नाश्तेले. हो अशी मस्त लावून राहून राहिली हो अशा बाई. असं वाटते डिट ना लागाव मंदाले, इतके साजरी राहते. हो ना, बरं आहे ना, सरप गिडावर फरखंडीवर रट्टे मारणं येते तुमच्या देराणीले. सगळं चांगलं होतं, सगळं हातात होतं, तालय गुण फुटले होते. आता आता मोठी ताल तोडून राहिले त्याच्या पुढे. जाऊ द्या, अशा बाई स्वभाव होता तिचा. पण आता वाटत नाही म्हणता तशी वागीन. लय नमली हो लय नमली. ती मजुरी काय भेटली नाही तिले, रिचार्ज टाकेले. मग पिंकी लाल लाल असेल फोन. पिंकी सांगे काकू लढे म्हणे, राणीतले तू बोल म्हणे, मी आवाज ऐकतो. मग मी लावून दिला म्हणे. आई बोलली म्हणे मग काकू राणी संग, राणी बोलली म्हणे चांगली. म्हटलं पाय हो, म्हटलं माय माय होय ना, पोरगी होय ना, काय ते काय बोलणार नाही का म्हटलं. पण म्हटलं अशा बाई मी किसना भाऊले फोन केलता. किसना भाऊ गोष्टच नाहीत घेत. मामाजी म्हणतात आता किसनाले म्हणा जसं की घेऊन जा बाया पोरीले. आता कसं राहते अशा बाई. जाऊ द्या चुकली पण आपलीच होय ना. वहिनी तुमचा स्वभाव लय अलग आहे. तुमचं अलगच काम आहे. नाही तर खांदी खरं सांगतो ना, तुमच्या ठिकाणी खांदी जेठाणी असती ना, तिनं अशी आता एले केले असते मंदाची, अशी एले केले असते की बरंच बरं. आणि सगळ्याचे तिच्या विरोधात कान भरले असते. आणि तुम्ही ज्याला त्याला फोन लावून लावून तिचं सारखं करायला लागून राहिल्या. कमाल आहे तुमची बी. भुलल्या का, भुलल्याही का कशी वागली म्हणता तुमच्या संग. अशा बाई भुलू नाही याठून काय त्याचा काही फायदा आहे का. ते जशी वागली तिच्या स्वभावानं आणि तिच्या संस्कारानं वागली. आपण जसं वागू तिच्या ते आपल्या विचारानं होईल. ज्याची विचार त्याच्याजवळ. ते तशी वागली म्हणून मी तशी थोडी वागू शकतो तिच्या संग. किती झालं तरी मोठी आहो मी, मला मोठीचा मोठेपणा घ्यास लागेल ना. काय करता आता, रात्री असला हरिकी असला तरी शेवटी असं वाटते जाऊ दे. लय केविल वाना तोंड करून राहते व लस नमून राहून राहिला. तुम्ही जे पायसान ना, तुम्ही माणसाने मंदा नव्हेच. मीच तर कोई हपचूप येतो. मी रात्री जेवली नाही म्हणलं, मला ते काल वानट्याच होत जात पाहिजे ना. तर मग मी किती जेवत नाही म्हणून मायले तसं. तर मायन तिला सांगलं अशी हे जेवले नाही म्हणून मी ना लागे ताट घेऊन आली, बाजीवर लागे बसली, मला जेल लावलं जबरदस्तीनं. सांगा. मी सांग बाई मंदा काही तोंडाच्या इकडे ना पाय. आज लागे सत्ता मला ताट घेऊन आली. म्हटलं जेव्हा बाई करत ताई म्हणते माय, ताई जेव्हा ताई म्हटलं बाय देखो जेवली माय. मग बरं आहे ना मामा, देराणीच्या हातचे घास भरून ढकून राहिला असेल जेठानीले. पाहिजे माय बाई 10-15 किलो वजन वाढून जाईल नाही तर. काय अशा बाई म्हणलं तुम्ही बी म्हणा कीच ना बोलले. जाऊ द्या म्हणा आता. चुकली ते, स्वभाव तिचा तसा, विचार तिचे तसे, तिचं तिच्याजवळ. पण मला असं वाटते आता मंदा तशी वागणार नाही बाई. तसं याच्याहून तर आता मी तिला पाहून राहिले त्याच्याहून तर वाटते बाई आता. लयच तिचं हेच झालं नाही एखादमानं. म्हटलं हे पा सबन धंदा करते ना, सबन मायले म्हणते राहू दे आई माय सगळं इतकी साजरी बोलते.
मायले तर जागो जागी म्हणता हलकट पाय नाही रा. गरीब आहेत खेड्यातले आहेत भिकारडे आहेत काय काय नशीन बोलली ते मायले. पण आता इतकी साजरी राहते आई 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 करते बाई. मला तर लस नवलच येते. म्हणजे मी राहतो नेली लगेच दोघी मायले की एक होतात. मी वालीच असतो. बरं आहे बाय मग. पाहिन करीन फोन. जाऊ दे ना नाही तर घासू द्या जरा मन झाले चांगली. ती काही सहजासहजी बदणारी नाही बरं. तिच्या नाग्या ठेसलेल्याच बऱ्या राहतात. नाही तर काही फना काढीन सांगता येत नाही. अशी नागी नाही ती. रूप बदलणं तिला भल्ले येतात. मी जमत साजरे 15 दिवस वावरातच धडा दिले काय नाही म्हटलं पायाला चकला म्हणून काय घरी बसा लागते काय. जाय होय म्हणा वावरात चांगलं घे ना धुपाटून. काय अशा बाई. ना मला काही हरिक नाही त्या म्हणता काय तुम्हाला नाही तुला काय माहित नाही. नाही आशा बाई आता लयच बदलली ना. लय म्हणजे लय बदलली ना. गावातल्या बाया बी म्हणतात ना ते कोकिळाबाई म्हणे माय हे तू देराणी तर लस साजरी बोलते म्हणे. माझा धंदाही करते म्हणे कसं कसं मला माहित नका करू माझ्या देराणीले. असे मग बाबा रे गावातल्या बाया सगळे बोलते का लागे. मासा बोलते का त्याच्या संग वावरात गेलती कापसाले. हो सांगितले का आता सांगतात त्या बाया. हे समजत नाही म्हणे या तासातून त्या तासात घुसे कुकडी कापूसेचे. म्हणलं माय तिने काय केलं म्हटलं. तिला काय नाही म्हटलं. तिला गरजच काय म्हटलं माय. तिच्या घरी म्हटलं ज्याला त्याला बाया आहेत म्हटलं. किसना भाऊ ना थोडं म्हटलं तिला राणीसारखं ठेवलं. हो ना तो अशी करते तशी बोलले मला साजरी आमच्या संग. हो किसना भाऊ ना तर लय केलं म्हणा राणीसारखं तिले. पण तिले नोकराने व्हायचं होतं ना म्हणा म्हणून तिले राणी होऊन राहणं जमलं नाही. लावा म्हटलं भावाले फोन. तुमचा भाऊ ऐकते तुमचं. मला तर जाऊ द्या ना वहिनीन हो वहिनीन नाही वहिनीन करून लागे दिला फटत. आता हमेशा लावणे साधारण लागतं ते हापेसात असतात त्याच्या ते काय. तर म्हणलं एखादा फोन तुम्ही बी लावा. नाही तर जाणार सर कशी दे भाषेची भेट होते. सतुबाई आहे तर ती. पण जमणार नाही तुमचं नाही श्रावणीच्या ना. आता जमवलं तर काय जमत नाही. पण पाहिन मग तुम्ही काही वंदाला डोक्यावर घेऊ नका. नाही तर मग तुमचं तर माहिती आहे बात ते काय मगरमच्ची असू शकतात म्हणा होय ते सहजासहजी विश्वास ठेवू नये कोण तिच्यावर. ती उलटा फना तुम्हाला मारीन. जरा सांभाळूनच राहा. हातात सापडली आड सट्ट्यात तर देना चांगले ठेसणे. काय अशा बाई नाही व नाही या बारीनं म्हणा खरंच सुधारली नाही ना. ते तिले वावरात झालं धंदा करायला लागला. या काहीच नाही. हे काय बदत होती माहिती आम्हाला. पण तिच्या मायबापानच तिला कळक केलं. तिकडे काहीच थारा नाही लागला तिचा. म्हणून ती इकडे पळत आली. मग तिला वाटलं आता याच्याशिवाय काही गती नाही असं झालं ते. नाही तर मंदा माय बाई. पण ते तिकूनच तिचं ते पत्त कट झालं मायरातून म्हणून ती आली. ते तर आहेच म्हणा. त्याच्यासाठी तर पहिले तिच्या मायबापाचाच सत्कार करायला पाहिजे की जाऊ द्या म्हातारपणात का होईना पण पोरीला चांगलं शिकवलं. नाही व माय साजरे आहेत व तिचे आई बाबा साजरे आहेत बरं बाई. आता काय करणार असं लेकरं निपजलं पोटी काय करतील ते. आता का देणार त्याच्या पोरायले न्यारे संस्कार दिले पोरीले न्यारे दिले का. आता ते तुमची ननद ते रश्मी शांताबाईची बहीणची पोरगी सांगते ना ते किती साजरे आहे म्हणते तिच्या घरचे. शांताबाई सांगतात ना जवाईचे लोक किती साजरे आहेत. मग पोरायले अंगात माणूस की आणि पोरीच्या अंगात अठ्ठरपणा. हे का माय बापाने शिकवलं कशा अशा बाई आता न्यारा काही नाही नव्हते अंगच राहते. ते आहे म्हणा. नाही तर काय तर एकाच मायाच्या पोटी निपजले लेकरं सारे असे. पोरं पाहिले बायपेक्षा माणूस किचन बाया पाहिल्या माय बाई निरा थाय 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 नाचणाऱ्या. जाऊ द्या बाईने खांद्या वागते म्हणेन किसनाले. जाऊ द्या तुम्ही काही जास्त काही नका करू. आणि तिला काही बसून खाऊ नका घालू. ती साजर धंद्यात घाला. अरे सुनबाई निजली अशी हे. म्हटलं चहा ठेवला का चहा कोण. नाही तर एक कप देता का करून. हिनबाई आहेत वाटती स्वयंपाक खोलीत. हिनबाई आता तुम्हालाच मागतो. मी ना झोपली वाटते. चहा देता का. हो बाबा आणते. अरे आण बा आण. लाईनी सुनबाई हाय वाटते. मला वाटलं हिनबाईच आहेत का. आण बा. बाई तू नाही निजली का. निजा लागत होतो घंटाभर. नाही मला काही झोप नाही लागली.
असं हे जोगी मायली की निजल्या वाटते. हो आईने अंग टाकलं, मीनाताई झोपल्या. अरे लेख मग उगाच बांगला चहा करून तू काय करू राहील ती बा. काय नाही मामाजी, हे 2-3 भांडे होते, म्हटलं घासून घ्या, नाहीतर झोप नाही लागू राहील ती. हालती इकडे तशीच. तुम्ही नाही निजले का आज? घ्या चहा. मापुरताच केला का मग, तुला बी ठेवा लागत होता. आम्ही घेईल ना मग नंतर सगळेजण उठली की. आता तसे उशिरा जेवण झालं तर काही नव्हता पाहिजे. मले लागतील बाई चहा तर मले किती खेप देशील तुम्ही नाही म्हणत नाही. या हिवाच तर लय प्या वाटते बा मले. तरी सकून 2 खेप घेतला म्या. तरी बी वाटते हिवाचा जसा चहा पेला की जसं बाई असं वाटते अंगात गरमी आल्यासारखं. नाही तर भल कसं हिव वाजते बापाने या 2-4 दिवसात तर बाई लय हिव पडून राहिलं की नाही. जसं मंदा मंदा जसं हवाय आलत तर जसं हिव नव्हतं पडत जाय है ना. जशी गरमी आलती जशी आता जशी लय हिव पडून राहिलं नाही. हो मामाजी, तुम्हालाच काय, आम्हाला बरं वाटते चहा प्यायला की. मामाजी तुम्ही स्वेटर कोण ना घालत? स्वेटर नाही का तुम्हाला? हाय शूटर हाय म्हणले. काय मा बाई शूटर घातले की नाही बाई अंगच खाज होते लेख. मी घालतच नाही मग ती. काय मामाजी, ते स्वेटर वाटते तसं कचकच, पण असं थोडी आहे. चांगलं नाही का तुमचं स्वेटर? मी पाहिलंच नाही. आता मी मुंबईला गेली ना की तुम्हाला नवीन स्वेटर. मुंबईला कधी जाईन मी? सुनबाई तू मुंबईला गेली की मला साजरं महागातलं स्वेटर आणजो. साजरं कापसावाने नरम नरम यादीनं आणजो. हा जाईन का मामाजी मी मुंबईला? नेतील का मला? मिळाल आहेस का तू? येळीच आहे लेख. मुंबईला नाही जाशील तर काय अति 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 का आहे? अति काही नाही. ती राणीचं शिक्षण आहे, शाळा आहे, त्याची नोकरी आहे, त्याले भाकर तुकडा घालेले जाशील नाही तर काय अति राहतं काय? लढू नाही लढायला लागते. म्या लावला त्याले फोन, आशिले म्हणलं जाय त्याच्या जोड, त्याले जरस कान पिरगाव म्हणलं त्याचा. येते बाई तू घ्यायला. काय नाही येणार लेख, तो नाही आला की माझी गाठ आहे त्याची. असा कसा येत नाही तुले न्यायले. तू लढू नको. लढू नको बा. आशाताई जाणार आहेत का मुंबईला? म्हणलं होतं म्या तिले, म्हणलं जाय भेट घेऊन ये राणीची. बाई येते कीच नाही येते, सुट्ट्या गिट्ट्या पाहून येते. कसं असते बाई, ह्या पाय तू माले की सारखी. हा संसार म्हणजे एक उखय आहे बाई, उखय. आज तेव्हा पाहिलं नशीन. जुनं खलबत्ता असते की नाही, मिक्सर आहे सारखा खलबत्ता कांड्याचं, त्याला तसा उखय असं जाय जुनं. हा संसार म्हणजे उखय आहे. आणि याच्यात एकदा मुंडको घातलं की वरून किती रट्टे बसत कुच नाही करायचं. हे चालतेच आहे. संसार होय बाई, भांडणं तंटे राग लोभ हे लागेलच आहे त्याले. पण कोई बी सांगू का तुले सुनबाई, बाईच्या जातीनं शांततेनं बोलाव, नम्रतेनं बोलाव, मोठ्याचा आदर करा. आता तू शिकेल सवरेल, तुला काय शिकवा लागते बापा. पण सांग का बाई, काही शिक्षण पुस्तकातून नसते भेटत, ते जीवनातून घ्या लागते. जीवन जगता जगता जे अनुभव येतात की नाही, ते लय मोठी शाळा असते आणि ते लय मोठं शिक्षण असते. तसं शिक्षण मग तुम्हाला कोणत्या कॉलेजातही भेटत नाही, जे शिक्षण जीवन देते. हो मामाजी, बरोबर आहे. मला जीवनाला लय मोठा धडा शिकवला मामाजी. चुकली मी, सगळ्यासोबत चुकीचं वागली.
तुमच्यासोबत नाही, माझ्या मम्मी पप्पांसोबत मी चुकीचं वागली, दादांसोबत, वहिन्यांसोबत, सगळ्यांसोबतच मी चुकीची वागली. इवन काय मी राणीसोबतही चांगली नाही वागली मामाजी. मी आई सुद्धा चांगली नाही झाली. मी कुठलंच नातं चांगलं नाही पार पाडलं. म्हणून मला सगळेजण हिट करतात. हो ना मामाजी? आज सगळे माझ्याजवळ असून माझं कोणीच माझ्याजवळ नाही. असं म्हणत असतात का? आम्ही का लोक हो का बाई? तसं नाही मामाजी, तसं नाही म्हणत मी. पण तुम्हाला मनातून तर राग येतच असेल ना माझा. तुमचा मनाचा मोठेपणा म्हणून तुम्ही मला माफ केलं, पण मनातून तर तुम्हाला माझा राग येतच असेल ना. मी खूप वाईट वागली ना. मी कधी चांगली वागली नाही कोणासोबत. कधी मी कोणाला जीव लावला नाही. आता लावशील ना बा? आता चांगली बोलशील ना. झालं गेलं, भुलून जायचं. ते याद नाही ठेवायचं. ते गेलं ते गंगेला मिळालं. पाप पुण्य, खराब चांगलं वाईट चूक बरोबर सगळा भूतकाळ बाई गंगेत विसर्जित करून टाकाव आणि नयानं सुरुवात कराव जीवाले. आणि जीवनाले अशी मस्त अशी एक झालर शिवाव सुखाची. आणि तू सुखाची झालर संसाराले लावली की नाही, नवरा असा पयत येते. बोलायचं काम नाही पडत त्याले. काळजी नको करू. समज बराबर होईल.